कोल्हापुरातील 3 पिढ्यांवर उपचार करणारे स्त्रीरोग वंध्यत्व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर सतीश पत्की यांचा 18 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पत्रकार अनिल पाटील, दर्पण न्यूज माध्यम समूह. पर्यटकांसाठी 7 धबधब्यासह झिपलाईन, साहसी खेळ, चिल्ड्रन पार्क आणि नव्या पर्यटन सुविधांची मेजवानी. सवतकडा धबधबा परिसरात पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण. कोल्हापूर वन विभागाअंतर्गत गारगोटी वन परिक्षेत्रातील सवतकडा धबधबा परिसरात पर्यटन विकासासाठी वन पर्यटन राज्य योजना आणि स्टेट इको टुरिझम या निधीतून उभारण्यात आलेल्या विविध आधुनिक सुविधांचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. निसर्ग पर्यटनाला साहसी पर्यटनाची जोड देत पर्यटकांसाठी झिप लाईन, विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, चिल्ड्रन पार्क, सोवेनियर शॉप तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने सवतकडा परिसराच्या पर्यटन विकासाला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी वन विभागाच्या वतीने पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या सोवेनियर शॉपचेही लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर म्हणाले, 1 वर्षापूर्वी निसर्गाच्या कुशीत दडलेल्या सवतकडा येथील 7 धबधब्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. एकाच ठिकाणी 7 धबधबे असलेले हे राज्यातील दुर्मिळ पर्यटन स्थळ असून येथे पर्यटकांना संपूर्ण कुटुंबासह मनमुराद आनंद घेता येतो. गेल्या वर्षभरात या धबधब्यांना पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अल्पावधीतच हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. ते पुढे म्हणाले, या निसर्गरम्य परिसराचा अधिक विकास करण्यासाठी आणि पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी आज येथे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वन विभागामार्फत पर्यटकांसाठी दर्जेदार आणि सुरक्षित झिपलाईन, लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क तसेच विविध प्रकारचे थरारक साहसी खेळ विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे एका बाजूला 7 धबधब्यांच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद अनुभवता येईल, तसेच दुसऱ्या बाजूला संपूर्ण कुटुंबासह दिवसभर पर्यटनाचा आनंद लुटता येईल. या आधुनिक सुविधांमुळे संपूर्ण परिसराचे रूप पालटणार असून सवतकडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून अधिक विकसित होईल. यापूर्वी तिरवडे येथील कडगाव वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरातील कॅम्प ऑफिसच्या नूतनीकरण केलेल्या सुविधांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॅम्प ऑफिस परिसरात पालकमंत्री श्री आंबेडकर यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्य वन संरक्षक श्री लक्ष्मी ए, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबा नांदेकर, उपसभापती अरुणा प्रशांत देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी एजी तायनाक, सहाय्यक वन संरक्षक वीर काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी. चौगले यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. बरोबर 1 वर्षापूर्वी निसर्गाच्या कुशीत दडलेला नितवडे, खेडगी आणि दोनवडे धबधब्याला आपण सगळ्यांनी लोकार्पण केलं होतं. एकाच ठिकाणी 7 धबधबे, सर्व कुटुंबियांसहित आनंद व्यक्त करता येईल अशा पद्धतीचे धबधबे. आणि त्यानंतर या परिसराला ज्या पद्धतीनं पर्यटकांची गर्दी वाढली, ती बघता बघता पर्यटनाचं एक कोल्हापूर जिल्ह्यातलं महत्त्वाचं केंद्र म्हणून सुद्धा नावारूपास आजचा हा धबधबा आला आहे. आज आपण या ठिकाणी आलो आहे 1 वर्षानंतर एक नवीन या ठिकाणी असणाऱ्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या शुभारंभाच्या निमित्तानं. नवीन सर्व आपले जे काही उपक्रम आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं असणारे झिप लाईन आहे, लहान मुलांच्यासाठी असणारा चिल्ड्रन्स पार्क आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत. एका बाजूला निसर्गाच्या कुशीत दडलेल्या 7 धबधब्यांचा आनंद आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबियांसहितसुद्धा एक दिवसाची टूर होईल अशा पद्धतीचा या धबधब्याला आज या ठिकाणी नवीन सेवांचं लोकार्पण आम्ही करतो आहे. बघता बघता कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्त्वपूर्ण सेंटर अशा पद्धतीचं या संपूर्ण परिसराचं रूप बदलेल अशा पद्धतीच्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.